गुजरात आणि महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येण्याची चिन्ह आहेत। महाराष्ट्राचं पाणी गुजरात पळवून नेतंय असा सुरुवातीपासून आरोप झालेल्या या प्रकल्पातून महाराष्ट्रातल्या नाशिक, जळगाव आणि मराठवाड्यासह गुजरातला नक्की काय मिळणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मराठवाड्यावरचा दुष्काळाचा डाग पुसला जाईल का? महाराष्ट्राला हक्काचं पाणी मिळणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार आहेत। कारण दुष्काळी पट्ट्याला संपन्न करणारा पार तापी नर्मदा या नदीजोड प्रकल्पासाठी केंद्राने 15,000 कोटी मंजूर केली आहेत। लवकरच या प्रकल्पाच्या डीपीआरला मूर्त स्वरूप दिलं जाणार आहे आणि आम्ही आता शेवटी कन्क्लूजनला जवळपास या महिन्यामध्ये या ठिकाणी येऊ आणि हा निर्णय लवकरच या ठिकाणी होईल। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पातळीवर गुजरातचे मुख्यमंत्री, आपले मुख्यमंत्री यांच्या पातळीवर या ठिकाणी लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये एखादी दुसरी बैठक व्हावी अशी अपेक्षा या ठिकाणी आहे आणि एक चांगला सन्मान्य तोडगा या संदर्भामध्ये निघेल की ज्यामुळे नाशिक असेल, मराठवाडा असेल, गिरणाचं पात्र आहेत, मालेगाव असेल, आमच्या जळगावपर्यंत या सगळ्या भागांना पाणी कसं देता येईल या संदर्भामध्ये आम्ही विचार करतो आहोत। या प्रकल्पाद्वारे महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या नद्या जोडल्या जाऊन समुद्राला मिळणारं 84 टीएमसी पाणी कोरड्या पट्ट्यात वळवलं जाणार आहे। दमणगंगा आणि नारपारमधून एकूण 29 टीएमसी पाणी समुद्रात जातं। नदी जोडणीमुळे हेच पाणी महाराष्ट्र आणि गुजरातच्या दुष्काळी पट्ट्यात जाईल। याआधी यूपीएच्या काळात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नारपार आणि दमणगंगा प्रकल्पावर करार झाला। मात्र प्रकल्पात गुजरातला झुकतं माप दिल्याचा आरोप झाला आणि प्रकल्प गुंडाळला गेला। महाराष्ट्राच्या कॅचमेंट एरियामध्ये पडणारं तब्बल 84 टीएमसी पाणी हे नारपार आणि दमणगंगेच्या माध्यमातून थेट समुद्राला जाऊन मिळतं। हे पाणी उर्वरित दुष्काळग्रस्त महाराष्ट्रामध्ये नेण्यासाठी गेल्या 60 वर्षात कुठल्याही नदीजोड प्रकल्पाच्या निर्मितीच्या माध्यमातून प्रयत्न झाले नाही। मोदींनी मात्र हे सगळं पाणी थेट साबरमती नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून कच्छ आणि सौराष्ट्रच्या वाळवंटापर्यंत नेण्याचं प्रयोजन केलं आणि इथूनच खरं तर महाराष्ट्राला आपल्या असलेल्या पाण्याची किंमत कळली आणि पाण्यासाठी लढा सुरू झाला। दमणगंगा गोदावरी लिंक मधून मराठवाडा, कसमादे, जळगाव या पट्ट्याला अधिकाधिक पाणी मिळावं अशी मागणी आता जलविकास परिषद आणि जलचिंतन संस्थेनं केली आहे। संपूर्ण पाणी महाराष्ट्राला मिळण्यासाठी तिथं केंद्राकडे आग्रही भूमिका मांडावी। दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा करार करण्याच्या अगोदर त्यांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेला विश्वासात घ्यावं। तो जो मसुदा आहे कराराचा तो सगळ्या हाऊसमध्ये चर्चेला यावा, तसाच तो जनतेलाही खुला करावा की जेणेकरून महाराष्ट्राच्या हिताचीच भूमिका सरकार घेत आहे हे जनतेलाही पटलं तर जनताही त्याला सपोर्ट केल्याशिवाय राहणार नाही। गुजरातच्या कॅचमेंटमधलं पाणी त्यांनी खुशाल घेऊन जावं, परंतु सरदार आणि सरोवर आणि उकाईमुळे त्यांची सिंचन क्षमता 45% गेली आहे गुजरातची आणि आपली सिंचन क्षमता 20% आहे। आपल्या प्रदेशाला पाण्याची जास्त आवश्यकता असल्यामुळे नॅशनल इंटरेस्ट म्हणून त्यांनी या प्रकल्पाला मान्यता द्यावी अशी आमची मागणी आहे। आता या प्रकल्पात महाराष्ट्राला न्याय मिळेल की फक्त गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातचाच विचार होईल याचंही उत्तर मिळणार आहे। सागर वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नाशिक।